चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आता आपला हा पुस्तक ज्ञानगंगा, विहंगम ज्ञानगंगा हा कार्यक्रम बरेच दिवस चालू आहे. 25 डिसेंबर पासून सुरू झालाय. अमृता मॅडमने सुरू केला होता. एक एक पुराण आपण वाचत गेलो. आणि आता आहे सुजाता कदम मॅडम ब्रह्मांड पुराण वाचणार आहेत 15 ते 17 मध्ये. आणि मग हे पुराण वाचन संपतंय या शुक्रवारी. परत शनिवार रविवार सुट्टी आहे आपली. आणि मग 20 तारखेपासून अमृता मॅडम सुरू करणार आहेत सोल लव्ह. तर खूपच छान पुस्तक आहे. अमृता मॅडम म्हटल्या आज आमचा फोन झाला आणि त्याच्यामध्ये जे काही आहे सगळं व्हिज्युअलायझेशन आहे. ऍक्च्युली मला असं वाटत होतं हे पुस्तक मॅडमने घ्यावं, वाचावं. आणि ते आज चर्चा झाल्याप्रमाणे यात सगळं व्हिज्युअलायझेशन आहे. त्यामुळं अजून आपल्याला बरचसं त्याच्यामध्ये ऍडिशनल लाईट वापरता येईल, जसं आपण मध्ये प्रयोग केला लाईटचा वगैरे तसा. तर हे असा थोडासा पुढच्या काही दिवसांचा अजेंडा आहे. तर सुजाता मॅडमना मी आता म्हणतेय की तुम्ही सुरू करू शकता. स्पॉटलाइट देते त्यांना. थोडंसं आज शेवटी आपण ध्यानही करूयात. महत्वाचं ध्यान करायचे काही जे काही मेसेजेस आलेले आहेत आजूबाजूकडनं त्याच्या रिलेटेड आपण ध्यान करूयात. महत्वाचं एक 5 ते 10 मिनिटच सामूहिक चेतना पेरणीचं. आणि विश्व मांगल्य प्रार्थना आपण आता दर प्रोग्रामच्या शेवटी म्हणायची आहे. म्हणजे विश्व मांगल्याच्या आपण भावनेमध्ये राहू, स्पंदनामध्ये राहू, की ज्यासाठी आपला जन्म झालेला आहे. तर कोणीतरी म्हणावी ती जे करतायत ओंकार ध्यान त्यांना माहिती असेल. तर ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी म्हणू शकता शेवटी. तर चला सुजाता मॅडम, करू शकता तुम्ही सुरुवात. नमस्कार सर्वांना. आज आपण ब्रह्मांड पुराण या पुस्तकाचं वाचन करायला सुरुवात करतोय. तर हे असं पुस्तक आहे, दिसतंय का सर्वांना? हो दिसते मॅडम. आवाज येतोय व्यवस्थित? हो येतोय व्यवस्थित. ओके. तर हे संपादक आहेत आता दिलीप एक दत्ता मिनिट कुलकर्णी. मॅडम, पुस्तकाचं नाव सांगितल्यावर ऍक्च्युली मी जे म्हटलं ना ध्यान करायचंय ते हं, ब्रह्मांडाच्या रिलेटेडच करायचंय आपल्याला. आणि ब्रह्मांड पुराणच तुम्ही सांगताय. खूप छान योग आहे. किती करा छान सुरू, योगायोग करा सुरू. आलेत. येस येस. तर हे आहे उमा पब्लिकेशन यांचं पुस्तक आहे आणि संपादक आहेत नलिनी कुलकर्णी आणि दिलीप दत्ता. तर हे ब्रह्मांड पुराण आपण आज सुरुवात करतोय वाचायला. ज्या ब्रह्मांडीय शक्तीला आपण नमन करून रोज ज्या ऊर्जेपासून आपण शक्ती घेऊन जी जी काही कार्य करत असतो, तर त्या ब्रह्मांडीय शक्तीला नमन करून आपण सुरुवात करतोय आणि त्याच ब्रह्मांडाचं वर्णन या संपूर्ण ब्रह्मांड पुराण या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला ऐकायला मिळेल. या विश्वाचे निर्माते, पालन, संहार करते सत्वस्वरूप श्री परब्रह्म परमेश्वर यास अनन्य भावे नमस्कार असो. रजोगुण, तमोगुण तसेच सत्वगुण अशा 3 गुणांनी युक्त अशा परब्रह्म परमेश्वरास नमस्कार असो. जन्म मरण रहित अशा परमेश्वराला नमस्कार असो. निर्गुण निराकार तसेच सगुण रूप धारण करणाऱ्या भगवान स्वयंभूंना माझा अनन्य भावे नमस्कार. सर्व ज्ञानी, सर्व लोक निर्माते, भूत भविष्य वर्तमान जाणणारे प्रभू सत्पदींना आदरपूर्वक नमस्कार असो. योगाद्वारे सर्व चराचरांची रचना करणाऱ्या त्या प्रभू परमात्म्याला आपण अनन्य भावे शरण जावे. ज्यात लोकतत्व आहे, वेदांप्रमाणे सर्व ज्ञान भरलेले आहे, अशा पुराणांची प्रशंसा वसिष्ठ मुनींजवळ प्रजापतीने केली होती. वसिष्ठ ऋषींनी आपला नातू पराशर ऋषींजवळ या सर्व पुराणांचे कथन केले होते. त्यानंतर जानुकर्णी ऋषींनी द्वैपायन ऋषींना हे ज्ञान दिले होते. त्यांनी आपल्या 5 शिष्यांना ते दिले. ते शिष्य म्हणजे जैमिनी, सुमंतू, वैशंपायन, पैलव आणि लोमहर्षण असे 5 जण होते. सूत महर्षी ही अतिशय नम्र, धार्मिक, पवित्र असे होते. त्यामुळे त्यांनीही हे पुराण सांगितले गेले होते. एकदा कुरुक्षेत्र या ठिकाणी आले होते. तेथे त्यावेळी एक यज्ञ चाललेला होता. तसेच बरेच ऋषीगण तेथे आले होते. सूत महर्षींच्या तेथे जाण्याने सर्वजण आनंदित झाले. त्यांचा यथायोग्य आदर सत्कार करून सर्वांनी त्यांच्याकडे पुराण ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. सूत महर्षींना सांगण्यात रस होता,
प्रत्यक्ष व्यास मुनींचे दर्शन त्यांनी घेतले होते. त्यामुळे त्यांच्यावर, त्यांच्या ज्ञानावर सर्वांचा विश्वास होता. म्हणून मग त्यांनी या विश्वाच्या संपूर्ण उत्पत्तीची सर्व माहिती सांगायची ठरविले. द्वैपायन मुनींनी मला सांगितलेली कथा मी तुम्हाला क्रमवार सांगतो. माता रिश्वाने जे पुराण सांगितले ते आता मी तुम्हाला सांगतो, असे सूत महर्षी म्हणाले. पुराण म्हणजे काय? तर पुराण म्हणजे सूर्य किंवा सृष्टी, आणि प्रतिसर्ग म्हणजे त्या सृष्टीपासून होणारी अन्य सृष्टी. वंशाचे वर्णन, मन्वंतर म्हणजे मनूंच्या कथा, चरित्रे इत्यादी. यात म्हणजे पुराणांमध्ये 4 पाद असतात. पहिला प्रक्रियापाद, दुसरा अनुषंगपाद, तिसरा उपोद्घात पाद आणि चौथा उपसंहारपाद. ब्रह्मदेवाने प्रथम पुराण श्रवण केले. नंतर त्यांच्या मुखातून वेद निघाले. वेदांगे म्हणजे शास्त्रे. आता बऱ्याच पुराणांमध्ये, सर्वच पुराणांमध्ये आपल्या पृथ्वीची, ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली ही आपण यापूर्वीच्या पुराणांमध्ये पण ऐकलेलं आहे. आपल्या सुलोचना मॅडमनी ईशोवास्य उपनिषद सुरू केलं. त्यानंतर सुचिता मॅडमनी वराह पुराण वाचलं, सुचिता सहस्रबुद्धे मॅडमनी. त्यानंतर रुपाली मॅडमचं पण वाचन झालं, दीपाली मॅडमचं झालं. आपण अनेक वेगवेगळी पुराणं, वीणा साखरे मॅडमनी पण मार्तंडेय पुराण वाचलं. तर अशी अनेक वेगवेगळी पुराणं वाचली. त्याच्यामध्ये ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली त्याचं बरंचसं वर्णन आपण यापूर्वीच ऐकलेलं आहे. त्यामुळे काही रिपिटेशन वगळून आपण काही भाग पुढे वाचत आहोत. परंतु सुरुवात ही अशीच आहे की ब्रह्मदेवांची सर्वोत्तम निर्मिती म्हणजे हिरणमयी अंडे. त्या अंड्याचे आवरण म्हणजे समुद्र, म्हणजेच जल. आणि या जलाचा जन्म तेजामुळे झाला. म्हणजे इथं कोणाचा जन्म कशामुळे झाला असं सांगितलंय बघा. जलाचा जन्म तेजामुळे झाला, तेजाचा जन्म वायूमुळे झाला, तर वायूचा आकाशाने, आणि नंतर मग भूत प्राणी वगैरे जन्माला आले. भूतांच्या अंतर्गत राहणारा त्याचे वर्णन सुद्धा या पुराणामध्ये आलेले आहे. सर्ग वर्णन म्हणून एक भाग आहे, तो वाचूया. ब्रह्मा जो लोहतंत्र स्वयंभू आहे, जो वैरूप्ययुक्त आहे, जो 5 प्रणाम तसेच 6 प्रांत आणि पुरुषाधिष्ठित आहे, त्याला नमस्कार असो. जो अव्यक्त आहे, तो नित्य आहे, त्याने रूप धारण केले की तो सत्यही आहे आणि जगतही आहे, अशा दोन्ही प्रकारचा आहे. तत्वज्ञानी लोक त्याला त्र्यंबक म्हणजे सत्वरजतम अशा गुणांनी तयार झालेला त्रिगुणात्मक म्हणतात. तोच परब्रह्म, तोच सर्व प्राण्यांचा निग्रह, तोच अव्यक्त होतो, त्याच्यात सर्व विश्व सामावलेले आहे. तेव्हा तो तमाने भरलेला असतो. जेव्हा सृजन करायचा काळ येतो तेव्हा हे त्रिगुण भास रूपाने दिसतात. नंतर तो सूक्ष्म रूप धारण करतो. सत्वगुणाच्या वाढण्याने तो सत्वरूप महान होतो, सत्वाचा प्रकाशक असा होतो. म्हणून एक क्षेत्रज्ञ झाला, लिंग रूप प्रकट झाला. मग विराट रूप घ्यायचे म्हणून विस्तार करायचे कार्य सुरू केले. तर भूतमात्रांमध्ये आत्मा म्हणून राहिला. आत्मा मनरूपात म्हणजेच ब्रह्म होय. विभू म्हणून आत्मा ओळखला जाऊ लागला. सत पासून बृहत, इतर गुणांपासून तनु असे एक एक विभाग झाले. विभक्त होणारा म्हणून विभाग मानू लागले. हा पुरुष शरीराच्या साह्याने भोगांचा संबंध येऊन वाढू लागला. बृहत असल्यामुळे बृहण्णत्व आले. तर बृहण्णत्व म्हणजे काय? तर भावनांचे ग्रहण करणे, यापासून ब्रह्म हे नाव पडले. आता ब्रह्मांड पुराणामध्ये ब्रह्म हे नाव कशापासून आलेलं आहे? तर इथं मूळच, सुरुवातच इथं ह्या पुराणाची अशी आहे की बृहण्णत्व आल्यामुळे भावनांचे ग्रहण करणे
म्हणून ह्या ब्रह्मांड पुराण असे या पुराणाला नाव पडलेलं आहे. म्हणजेच इथं भावना किती मूळ आणि महत्वाची आहे. भावनाच्या द्वारे सर्व निर्मिती, विचार वगैरे केल्यामुळं पुढे हे ब्रह्मांड निर्माण झालेलं आहे. त्यामुळे इथं भावनांना अतिशय अमूल्य असे महत्व आहे. हे आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे. तो शरीर धारण करतो, त्याला पुरुष म्हटले जाते. त्याच्यासारखेच प्राणी जे त्याचा तो आदिपुरुष मानतात. तो हिरण्यगर्भ अंड्यापासून 4 तोंडे असलेला प्रकट झाला. ज्या अणुपासून 7 लोक निर्माण उत्पन्न झाले त्यात पृथ्वी आहे. तीत 7 द्वीपे तसेच 7 समुद्रे आहेत. या पृथ्वीवर अनेक मोठे मोठे पर्वत आहेत. आता इथं जी अणुपासून 7 लोक उत्पन्न झाले तसेच आपल्या शरीराच्या सुद्धा 7 अवस्था आहेत असं आपल्याला मॅडमने सांगितलेलं आहे. वेगवेगळे जे शरीर आहेत, कारण शरीर, सूक्ष्म शरीर अशी 7 शरीर आहेत. म्हणजेच आपण आणि ब्रह्मांड हे दोन्ही एकच आहोत. किंवा आपली चक्रे आणि ब्रह्मांडाची चक्रे ही पण एकच आहे. आपला श्वास आणि ब्रह्मांडाचा श्वास हा एकच आहे. तर हे आपण वाचन करता करता आपल्या अवेअरनेस मधून या गोष्टींचा आपल्याला आता लक्षात आलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीचा संबंध. कारण आपलं वाचन पुराणांचं यापूर्वी पण बरंच झालेलं आहे. मग हे जे पूर्वी जे लिहून ठेवलेलं आहे त्याचा जो गर्भित अर्थ आहे, जो गुप्त अर्थ आहे, तो आपण आता आत्ताच्या चेतनेमध्ये लक्षात घेतला पाहिजे. ज्या अणुपासून 7 लोक उत्पन्न झाले त्यात पृथ्वी आहे. त्यात 7 द्वीपे तसेच 7 समुद्रे आहेत. या पृथ्वीवर अनेक मोठे मोठे पर्वत आहेत. हजारो नद्या आहेत. तसेच कित्येक लोक राहत आहेत. याच विश्वाला जगत असे नाव आहे. जगात नक्षत्रे, चंद्र, सूर्य तसेच वायू, हवा आहे. लोकही आहेत. जे काही आहे ते सर्व या गोलाकारात आहे. 10 पट तेज तसेच पाण्याने हे गोलाकार अंडे म्हणजे हिरण्यगर्भ हे वेढलेले आहे. त्या तेजाबाहेर नभ, वायू, भूत मात्र आहेत. अशा प्रकारे 7 आवरणांनी हे अंडे वेढलेले आहे. याला पण 7च आवरण आहेत, बरोबर. ते परस्परांना धारण करणारे आहेत. पुढचं प्रकरण आहे लोकवर्णन. याच्यामध्ये व्यक्तच्या आत्म्यात प्रकट झाल्यानंतर, विकारांना स्वीकारल्यानंतर ते परस्परांना पूरक असे लागतात. एकमेकांशी सहमतीने राहतात. सत्वगुण आणि तमोगुण हे जेव्हा प्रमाणात किंवा सारखे असतात तेव्हा ते लोक लयाकडे चालले आहेत असे जाणावे. म्हणजे आता जशी ही वेगवेगळी युग झालेली आहेत, कृतयुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि आता हे कलियुग. तर ह्या कलियुगामध्ये वेगवेगळ्या अवस्था कशा येतात, सत्वरजतम तम ह्या गुणांचा कमी अधिक प्रमाण कसं होतं, कोणता गुण कमी झाल्यानंतर पुढचं युग होतं किंवा त्या त्या युगात हे घडणारच असतं, अशी ही पुढची माहिती दिलेली आहे. ते जेव्हा प्रमाणात किंवा सारखे असतात तेव्हा ते लोक लयाकडे चालले आहेत असे जाणावे. कारण दुसऱ्या युगाचा युग दुसरं येणार असतं. जेव्हा त्यांच्यात विषमता येते तेव्हा सृष्टी असे त्या काळात समजावे. तेव्हा सृष्टी असे त्या काळात समजावे. तिन्ही गुण हे बीजाप्रमाणे प्रत्येक आत्म्यात असतात. म्हणजे असं कुठलाच आत्मा नाहीये की त्याच्यामध्ये सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण नाहीयेत, असं कोणताच आत्मा नाहीये. हे 3 गुण घेऊनच आत्मा जन्माला येत असतो. कमी अधिक प्रमाणात असले तरी हे 3 गुण हे असतातच. सर्व शरीरधारी आहेत त्यांच्यात आत्मा आहे, म्हणजेच हे तिन्ही गुण आहेत. सत्वगुणी विष्णू, तर रजोगुणी प्रजापती ब्रह्मा आणि तमोगुणी साक्षात रुद्रदेव आहेत. त्रिगुण वेद, अग्नी हे सर्व एकमेकांना अनुसरून असे कार्य करीत असतात. आपले आपण आपणास वश होणारे म्हणून स्ववशी असे ब्रह्मा स्वयंभू झाले. कसं वाक्य दिले बघा इथं त्यांनी, आपले आपण आपणास वश होणारे म्हणून स्ववशी.
म्हणजे हे ब्रह्मा हे कोण आहेत? स्वतःच आपल्याला वश करून घेणारे आहेत. स्वतःलाच वश करून घेणे म्हणजेच काय? तर स्वतःची प्रचंड जी ऊर्जा शक्ती आहे ती वाढविणे. आपले आपण आपणास वश होणारे म्हणून स्ववशी असे ब्रह्मा स्वयंभू झाले. नरामध्ये किंवा जलामध्ये स्वप्न करतात म्हणून ते नारायण झाले. जल म्हणजे नारा. जल नराचे आत्मज. जलच नारायण म्हणून प्रभूंचे निवासस्थान म्हणून ते नारायण झाले. विशाल वराह रूप वर्षानुवर्षे तेथे ते पौडले होते. कुठं? पाण्यामध्ये. तेव्हा ते विचार करू लागले की जलाच्या तळाशी बुडालेल्या पृथ्वीचा उद्धार मी कसा करू? तिला या जलातून बाहेर कोणत्या मार्गाने काढू? खूप विचार केल्यानंतर त्यांच्या दृष्टीपुढे एक विशालकाय वराहाचे रूप आले. हे वराह पुराणामध्ये सुद्धा आपण हे सगळं वाचलेलं आहे, पण इथं थोडक्यात दिलंय. मग त्यांनी त्याचे मनन केले. तेच रूप घ्यावे आणि या पृथ्वीचा उद्धार करावा असे त्यांनी ठरविले. विशाल वराह रूप घेऊन ते समुद्र तळाशी गेले. कल्पनेने उत्पन्न केलेले म्हणून कल्प असे तिथे नाव पडले. बघा, इथं हा दुसरा पुरावा आहे ब्रह्मांड पुराणामधला. पहिला आहे की जो आलेला आहे, की जी भावनेतूनच याची उत्पत्ती निर्माण सुरुवात झालेली आहे. आणि दुसरं आहे की कल्पनेने उत्पन्न केलेले म्हणून कल्प नाव पडलेले आहे. आपण कसं म्हणतो हे कल्प ते कल्प, तर ते कल्प कशी निर्माण झालेली आहेत? फक्त कल्पना करून. जसं संकल्प करून आपण पेरणी करून काही गोष्टी होतात, घडतात संपूर्णपणे, तशाच या कल्पना करून सुद्धा ही कल्प त्यावेळेला निर्माण झालेली आहेत. प्रथम कल्पात जे निर्माण केले ते बुद्धिपूर्वक सर्ग होय. नंतर त्याच्या कल्पनेतला आणखी एक तिर्यक स्त्रोत उत्पन्न झाला. ऊर्ध्व स्त्रोत ही तिसरी निर्मिती. यानंतर अर्वाक, अनुग्रह, दैवत, मानुष असे अनेक स्तोत्र निर्माण केले. त्यातले काही प्राकृत तर काही वैकृत असे होते. विरक्ती आल्यावर ब्रह्मदेवानी प्रतिसर्गाची रचना केली. बघा, पहिलं काय केलं? सर्ग केला. म्हणजेच हे ब्रह्मदेवांना विचार मनात आला की आता पृथ्वी निर्माण करा. परत काय आला विचार? की आता त्या पृथ्वीचा लय करावा. म्हणजे हा जो खेळ आहे त्यांचा ब्रह्मदेवांचा, त्याच्यातच आपण सगळेजण आहोत. म्हणजे हे सगळं निर्माण केल्यानंतर त्यांना परत विरक्ती आली. आणि विरक्ती आल्यावर ब्रह्मदेवानी प्रतिसर्गाची रचना केली. आणि त्या प्रतिसर्गामध्ये परत त्यांनी काय निर्माण केलं? जल, अग्नी, भूमी, वायू, अंतरिक्ष, दीप, स्वर्ग, दिशा, समुद्र, नद्या, वनस्पती, औषधी बीजे, वृक्षांची बीजे, वेली, लाकूड, कला, मुहूर्त, संधी, रात्री, दिवस, पक्ष. पक्ष पंधरवडा आपण आता जो पक्ष जो म्हणतो, शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, हे पक्ष. मास, अयन, युग म्हणजे हे सगळे कालगणना करण्याचे प्रकार आले. हे सर्व स्त्रोत या विभागात निर्माण केले. देव आणि पितृगण यांची पण निर्मिती केली, ज्यांच्यामुळे पुढे प्रजा वाढत गेली. 9 मानसपुत्र निर्माण केले. ते म्हणजे भृगु, मरीची, पुलस्त्य, पुलस्त, पुलद्र, कृतु, दक्ष, अत्री आणि वसिष्ठ. हे कोण आहेत? मानसपुत्र. या सर्वांचा अधिकार आपले पिता ब्रह्मा यांच्या इतकाच होता. या सर्वांना पण ब्रह्मदेवान इतकेच अधिकार होते. तर हे आपण मागच्या पुराणात पण वाचलेलं आहे, विष्णू पुराणामध्ये, की नक्षत्र, ग्रह, सूर्य, चंद्र, तारे इत्यादी किंवा जी कालगणना होती, कोणते युग किती वर्षाचे, तर हेच इथं आहे. आपण आता ते रिपीट नको करूया. आपण फक्त भारत देशाची थोडीशी माहिती वाचूया. भारत देश कसा निर्माण झाला ते. या भारताची विभागणी 9 भागात केली आहे. इंद्रद्वीप, कशेरुमान, ताम्रवर्ण, गभस्तिमान, नागद्वीप, सौम्य, गंधर्व,
वारुण असे 8 भाग आणि 9वा भारत निर्माण झाला. भारत हा दक्षिणेत्तर 1000 योजने विस्तारलेला आहे. भगीरथी गंगा नदीच्या उगमापासून दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत हा पसरला आहे. 9000 योजने हा तिरका उत्तरेस पसरला आहे. यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, यवन, म्लेच्छ, किरात इत्यादी वर्णाचे लोक यात निवास करतात. धर्म, अर्थ, काम अशा विविध व्यवहारांनी ते आपापसात व्यवहार करतात. या संपूर्ण द्वीपाचा विजेता चक्रवर्ती म्हणून ओळखला जातो. सुपर्व म्हणून यात 7 पर्वत मुख्य आहेत. महेंद्रमलय, सह्य, शुक्तिमान, वृक्ष, विंध्य, परियात्र याशिवाय अनेक छोटे मोठे पर्वत या देशात आहेत. मंदार, दुर्दुर, कोलाहल, सुमरस, मैनाक, ऐद्युत, वातभ्रम, नामगिरी, पांडुर असे विचित्र शिखरे असलेले पर्वतही आहेत. त्यानंतर अनेक नद्यांची नावं दिलेली आहेत की एक पानभर नद्यांचीच नावं आहेत. बघा आपल्या भारतभूमी केवढी समृद्ध आहे. कितीतरी नद्या आहेत. याच्यामध्ये जवळजवळ 30 नद्यांची नावं दिलेली आहेत. आपल्याला ठराविकच 10 माहीत असतात. पण ह्या जवळजवळ 30 ते 40 नद्यांची नावं दिलेली आहेत. या सर्व नद्या समुद्राला मिळतात. सर्वजणी विश्वाच्या माता जणू आहेत. जगातील पापे नाहीसे करणारे आहेत. त्यांच्या काठी कुरु, पांचाल, शाल्व, माद्र्य, जांगल, शूरसेन, भद्रकालबोध, सहपटंचर, मत्स्य, कुशल्य, काशी, कोशल, गोध, भद्र, कलिंग, मागध, उत्कल आणि मध्यदेश आहेत. असे भारतामध्ये कुठं कुठं काय काय निर्माण त्यावेळेचं आहे ती ही नावं आहेत. आता ही नावं सगळी वेगळी आहेत. चार युगांच्या वर्णनामधलं थोडंसं भाग एक वाचूया आपण. चारही युगांची ठराविक चक्रे झाली की एक मन्वंतर मानतात. म्हणजे 71 चक्र पूर्ण झाली 4 युगांची की मग एक मन्वंतर होतं. हा काल लोटल्यानंतर एका मनुचे शासन पूर्ण होते आणि दुसरे मन्वंतर सुरू होते. कृतयुगात धार्मिक वृत्ती असते. लोक धष्टपुष्ट असतात, निरोगी असतात. ती वृत्ती पुढील युगात क्रमाक्रमाने कमी धार्मिक होते. जसे युग बदलतं तशा या वृत्ती पण बदलतात. ही वृत्ती पुढील युगात क्रमाक्रमाने कमी धार्मिक होते. सत्व आणि रजोगुण व तमोगुण वाढतात. वर्षाचा अभाव म्हणजे पाऊस कमी पडतो. रोगांचा प्रादुर्भाव, उपद्रव, एकमेकांविषयी उदासीन वृत्ती, कायिक, वाचिक, मानसिक दुःखे वाढतात. जसं युग बदलतं तसं त्याप्रमाणे ही संकट सगळी येतात. धर्माबद्दल अनास्था वाढते. अशा प्रकारे अवनती होत राहते. ती कलियुगाच्या अंतापर्यंत तशीच होत राहते. कलियुग आहे त्यामुळे आता ह्या सर्व प्रकार आपल्याला सर्व ठिकाणी बघायला मिळत आहेत. त्याचे विस्ताराने वर्णन करून झाल्यावर त्यात सूत ऋषींनी पुढील पुराणाचा भाग सांगायला प्रारंभ केला. तर आता याच्यामध्ये त्यांनी परशुराम कथा पहिली सांगितलेली आहे. परशुराम अवतारामधले परशुरामांची कथा इथं आहे की परशुराम कसे होते, त्यांनी कशी तपश्चर्या केली, त्यांनी शिवशंकरांना कसं प्रसन्न केलं आणि त्यांच्या माता पित्यांवरती आलेल्या संकटातून त्यांनी प्रतिज्ञा कशी करून संपूर्ण पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय करीन असा त्यांनी जो पण केलेला होता त्याचा इथून पुढे हा उल्लेख आलेला आहे. परशुराम संवाद हा एक ह्याच्यामध्ये सुरुवातीलाच मोठा भाग आलेला आहे. आणि त्यापुढे त्यानंतर कामधेनू, जमदग्नीकडून राजाचा अतिथी सत्कार आणि कामधेनूची मागणी कशी झाली आणि कामधेनूच्या मागणीवरून जमदग्नी आणि राजांमध्ये कसं युद्ध झालं आणि त्यानंतर परशुरामाने कशी प्रतिज्ञा केली असं इथून पुढे आपल्याला ऐकायला मिळणार आहे. श्री सुत महर्षी म्हणाले, एकदा वसिष्ठ ऋषीवर्यांकडे राजाने परशुरामाचे चरित्र ऐकण्याची इच्छा दर्शवली. तेव्हा ते म्हणाले, हे नृपश्रेष्ठ,
जमदग्नीकडे एकदा त्यांचा सुपुत्र आला. राम हा त्यांचा पुत्र. इथं राम म्हणजे इथून पुढे परशुराम हे लक्षात घ्यायचं. राम हा त्यांचा पुत्र. तो सर्व शास्त्रात विशारद, वेदांत तसेच तत्वज्ञानी असा धार्मिक प्रवृत्तीचा होता. जितका बुद्धिमान तितकाच विनम्र होता. मातापित्यांची नित्यसेवा करीत आलेला, तसेच आपल्या मृदू बोलण्याने आई वडिलांचे प्रेम जिंकलेला असा होता. एकदा त्याने अतिशय नम्रपणे मातापित्यांकडे आज्ञा मागितली की आपल्या आजोबांकडे जाऊन त्यांना भेटायचं होतं. मग आई वडिलांनी त्यांना दिली, परमिशन दिली. आई वडिलांनी त्यांना परवानगी दिली आणि तिथं थोडे दिवस जाऊन त्यांची सेवा करण्याची पण त्यांना इच्छा दर्शवली. तेव्हा मग परशुराम मातापित्यांना नमस्कार करून प्रदक्षिणा घालून आपल्या आजोबांकडे जायला निघाले. तर हे महात्मा भृगुवर्य यांच्या आश्रमात पोहोचला. हे भृगुवर्य म्हणजे परशुरामांचे आजोबा. तेथे वेदाध्ययनाचा ध्वनी घुमत होता. सर्व परिसर या वेदघोषाने प्रफुल्लित, उत्साहित झालेला दिसत होता. राम तेथे पोहोचल्यावर आसनस्थ वृश्चिक आणि त्यांच्या समोर बसलेले आजोबा या दोघांचे दर्शन घेतले. त्यांना नम्रपणे नमस्कार केला आणि आपल्या नावाचा तसेच गोत्राचा उच्चार केला. तपस्वी माणसासारखे तेज असलेल्या रामकडे पाहून त्या दोघांनी त्याला आलिंगन दिले आणि आपल्या शेजारी बसवून घेतले आणि आपल्या माता पित्यांचे कुशल वर्तमान विचारले. एकदा भृगु ऋषींनी रामला एकांतात भेटायला बोलावून घेतले आणि म्हणाले, मी आता जे सांगतो ते नीट ऐक. आपल्या सर्वांच्या हिताचेच आहे. तू त्वरित हिमालयात जा आणि तेथे तपश्चर्या कर. सर्वांवर कृपा करणाऱ्या देवाधिदेव श्री शंकराची तू मनोभावे तपश्चर्या कर. तो आपले इच्छित पूर्ण करतो. यामुळे सर्वजण सुखी होतील आणि तू आपले इच्छित नक्की प्राप्त करशील. आता आजोबांच्या आज्ञेवरून परशुराम हिमालयामध्ये जाऊन श्री शंकरांची तपश्चर्या करण्यासाठी निघालेले आहेत. पितामह, आपल्या आज्ञेप्रमाणे मी वागेन. आपल्या सांगण्याप्रमाणे मी हिमाचलावर जाईन आणि तपश्चर्या करीन. शंकर भगवानांना प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न मी मनापासून करेन. आपण मला निघण्याची आज्ञा द्यावी. त्याने भृगु मुनींना प्रदक्षिणा घालून प्रसन्न मनाने तेथून निघण्याच्या तयारीला लागला. तर असेच ते पुढं हिमाचल येथे गेलेले असताना अनेक तिथल्या वृक्षवल्लींचं, तिथल्या निसर्गाचं इतकं सुंदर वर्णन दिलं इथं की तिथली डोंगर कसे होते, पर्वत कसे होते, झाडे झुडपे कशी होती, वेली कशा होत्या, वायू कसा होता, वृक्ष कसे होते, तिथलं तापमान कसं होतं जाताना, असं अनेक प्रकारचं वर्णन त्यांनी इथं पुढं दिलेलं आहे. अशा विविध मनोहारी दृश्यांनी भरलेल्या या हिमवान पर्वतावर स्वतःसाठी एक झोपडी तयार करून तो ज्ञानी परमश्रेष्ठ राम तेथे झोपडी बांधून तपश्चर्येसाठी राहिले. मनात तपश्चर्या करण्याचे ध्येय साठवून तो त्या रम्य पर्वतावर निवास करू लागला. तेथील फळे, भाज्या, कंदमुळे भगवान शंकरांची मूर्ती त्यांनी आपल्या मनी मानसी स्थापन केली. आपल्या आजोबांच्या आज्ञेप्रमाणे, मार्गदर्शनाप्रमाणे भक्तिभावाने त्याने तपश्चर्येस प्रारंभ केला. एक निष्ठेने त्याने श्री शंकरांची पूजा करणे सुरू केले. सर्व काळी, सर्व ऋतूत थोडे ऊन पाऊस सहन करीत तो राहिला. थंडीत गार पाण्यात राहून, तसेच ग्रीष्मात 5 अग्नींच्या मध्ये बसून तो तपश्चर्या करू लागला. अशा प्रकारे खूप काळपर्यंत तप करीत षड्रिपूंवर मात करून, षड्रिपू म्हणजे माहिती आहे आपल्याला, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या शत्रूंवर जय मिळवून तो व्रतस्थ बनला. यमनियमांनी त्याचा देह शुद्ध परमशुद्ध बनला. प्राणायामाने त्याने आपल्या प्राणवायूला अंकित केले. बघा, प्राणायामाचा केवढा मोठा फायदा आहे की प्राणायाम जर योग्य शास्त्रशुद्ध आपण जर शिकला तर आपल्या प्राणवायूला अंकित म्हणजे आपण काबूत करू शकतो. आपल्या आज्ञेप्रमाणे आपल्या प्राणवायूला आपण वागवू शकतो.
अशा प्रकारे तो अतिशय स्थिर चित्त झाला. त्याने उत्तमशील, बलवान मन यांनाही आपल्या ताब्यात ठेवले होते. जे मन कधीही काही क्षणही ताब्यात राहत नाही, अशा मनासही त्याने लगाम घालून आपल्या ताब्यात ठेवले होते. ध्यान लावून त्याने शंकराचे दर्शन त्या ध्यान अवस्थेत मिळवले होते. त्यामुळे त्यांचे अंतःकरण अतिशय स्वस्थ बनले होते. तो सर्वांचा मित्र म्हणून राहिला होता. सर्व अडचणी संकटांपासून तो दूर दूर गेला होता. त्याचे चित्त स्थिर झाल्यामुळे तो सर्व चित्त देवेश्वराकडे लावून राहिला होता. खूप कालपर्यंत त्यांचे तप चालले होते. तो आता सद्भावात पूर्णपणे मग्न झाला होता. एकरूप झाला, विरून गेला होता. त्यांनी तपश्चर्या एवढी खोलवर केली की शंकरांना सुद्धा त्यांच्यावर लवकरात लवकर प्रसन्न व्हावं लागलं. सर्वांना आवाज येतोय ना व्यवस्थित? हो. ओके. आता आपण परशुरामांची परीक्षा कशी घेतली गेली ते एक पाहूया. तर आता हे असे तपश्चर्या करत असतात परशुराम. तर मग शिवशंकरांना इच्छा झाली की आता आपण आपल्या या भक्ताची परीक्षा घेऊया. मग ते तर तपश्चर्येनं तर प्रसन्न झाले होते, पण परीक्षा तर घ्यायची. मग त्यांनी काय केलं, एका पारध्याचं रूप घेतलं. पारधी म्हणजे शिकार करणारा. तर त्याचं रूप घेतलं आणि अतिशय घाणेरडं असं किळसवाणं असं रूप घेतलं. क्रूर क्रूर असलेली व्यक्ती, धनुष्य बाण हातामध्ये होतं, बलदंड शरीर, असं वाईट रूप घेऊन पाय आपटत आपटत ते त्या परशुरामांच्या समोर आले आणि म्हणले की मी व्याध आहे. या वनामध्ये मी राहतो. इथल्या वनाच्या त्यातील सर्व प्राणी, पक्षी, वृक्ष, वेली यांचा मी स्वामी आहे. इथले प्राणी त्यांचे मांस भक्षण करीत मी इथे भ्रमण करीत असतो. मी कोणालाही भीत नाही. माझ्या अनुमतीशिवाय कोणीही इथे राहू शकत नाही. आणि तू इथे काय करतोयस, तू इथं का राहिलास? म्हणजे त्यांना परीक्षा घ्यायची होती म्हणून त्यांनी असं त्यांना प्रतिशब्द विचारलेले आहेत रागाने. श्री वसिष्ठ मुनी पुढे म्हणाले. त्या पारध्याचे बोलणे शांतपणे ऐकून रामाने किंचित विस्मित हास्य केले. क्षणभर तो मूक राहिला. नंतर त्याने मृदू स्वरात आणि मधुर अशा शब्दात आपण कोण आणि इथे कशासाठी आलोत हे सर्व सांगितले. आणि नंतर त्या व्याधाला म्हणाला, तुमचे काम आणि माझे कार्य हे खूप भिन्न आहे. त्यामुळे आपण आणि मी जवळजवळ काही राहू शकत नाही. आपले जरी येथे स्वामित्व असले तरी आपण मला आपला अतिथी माना आणि मला येथे राहण्याची अनुमती द्या. तेव्हा तो व्याध म्हणाला, आपण दोघे येथे राहूया. राम म्हणाला, आपण आता आपली क्रूर कृत्ये सोडून द्या आणि मग निर्मळ मनाने स्वच्छ शरीराने माझ्याबरोबर राहा, नाहीतर इथेच कुठेतरी दूर राहा. रामाचे हे बोलणे ऐकून व्याधरूपी शंकर मनोमन तर प्रसन्न झाले, पण प्रकटपणे मात्र रागाने डोळे वटारून म्हणाले. त्यांनी म्हटले, मी तुमचा काय अपराध केलाय? तुमचे तर काही नुकसान मी केले नाही ना, मग तुम्ही मला ही जागा सोडून जायला का सांगताय? तुम्हीच इथून निघून जा. रामाने थोडा विचार केला आणि तो व्याधरूपी श्री शंकरांना म्हणाला, आपल्या बोलण्यावरून आपण कोणी साधेसुधे वाटत नाही. आपण इंद्र आहात का, अग्निदेव, यम किंवा वरुण का कुबेर आहात? यांच्यापैकी आपण कोणीतरी आहात असे वाटते. आपण हे शरीर धारण केले आहे, पण आपण नक्की दुसरे कोणीतरी आहात. तेव्हा कृपा करून आपण कोण आहात ते मला सांगावे. मी तुमच्या पुढे हात जोडतो. असे म्हणून रामाने खाली वाकून त्या व्याध रूपाला वंदन केले आणि तो स्वतः खाली बसून मांडी घालून डोळे मिटले. तेव्हा त्यांचे ध्यान लागले. तेव्हा त्यांनी पाहिले की परमश्रेष्ठ श्री शंकरच व्याध रूपात आहेत. मग त्याने डोळे उघडले आणि मोठ्या भक्तिभावाने त्या रूपाला साष्टांग नमस्कार घातला. तो म्हणाला, हे भगवान, आपणच माझे रक्षण करावे. रामाच्या भक्तिभावाने अतिशय प्रसन्न झालेल्या श्री शंकराने आपल्या हाताने त्याला उठवले. त्यांचे मग त्याने स्मरण केले. आपला महिमा अपार आहे. पण कृपाळू आहात. आपणास माझे शतशः प्रणाम. आपण माझा प्रणाम स्वीकारावा. मी आपणास ओळखू शकलो नाही. मी जे काही आपणास बोलले ते अज्ञानवश बोललो, याबद्दल आपण मला क्षमा करावी. माझे अपराध पोटात घालावे. आपल्याशिवाय अन्य कोणीही माझा रक्षण करता नाही. आपणच माझा उद्धार करावा. श्री वसिष्ठ मुनी म्हणाले,
यानंतर व्याधरूपी श्री शंकर म्हणाले, वत्सा, मी तुझ्यावर भक्तीवर अत्यंत संतुष्ट झालो आहे. तुझे तपही मी पाहिले, तेही माझ्याकडे रुजू झाले आहे. तुझ्या मनात काय आहे हे मी जाणतो. तुला शस्त्रास्त्रे द्यावीत असे मी ठरविले आहे. पण आता तू कुमार आहेस, शस्त्रास्त्रे धारण करण्याची शक्ती आता तुझ्यात नाही. रौद्र असो, मी तुला योग्य वेळी देईनच. रौद्र अस्त्र मी तुला योग्य वेळी देईनच. पण तू अजून थोडे पृथ्वी भ्रमण करावेस, तीर्थाटन करावेस, म्हणजे तुला हे सगळं मिळेल. पण तू आता कुमार आहेस, तर आता तू इथून पुढे काय केलं पाहिजे? पृथ्वी भ्रमण आणि तीर्थाटन केलं पाहिजे. त्यानंतर परशुराम पृथ्वी भ्रमणासाठी निघाले. त्याने नंतर क्रमाक्रमाने पृथ्वीभ्रमण केले, जागोजागची तीर्थे पाहिली, त्यांचे दर्शन करून त्यांनी काही ठिकाणी देवांसाठी, काही ठिकाणी पितृगणांसाठी तर्पण केले. बघा किती पूर्वीपासून देवांसाठी आणि पितृगणांसाठी तर्पण हा विधी फार पूर्वीपासून आहे आणि तो फार भावनेनं सर्वजण करतात, कारण त्याला तेवढं महत्व आहे. स्नान, पूजा, जपतप असे करीत करीत त्याने सर्व पृथ्वीवर भ्रमण पूर्ण केले. सर्व पृथ्वीला प्रदक्षिणा घातली. आता तो आणखीनच प्रगल्भ झाला. फिरता फिरता तो पुन्हा त्याच जागी येऊन पोहोचला, जेथे त्याने प्रथम तप केले होते, जेथे त्याला व्याधरूपी भगवान शंकरांचे दर्शन झाले होते. श्री वसिष्ठ पुढे म्हणाले, हे नृपश्रेष्ठ ऐक. त्याच वेळी देव आणि असुरांचे अतिघोर असे युद्ध सुरू होते. त्या युद्धात असुर बलवान ठरले आणि त्यांनी देवांना हरवले. तेव्हा हार मानलेल्या इंद्रासहित सर्व देवांनी श्री शंकरांकडे धाव घेतली आणि असुरांच्या पराभवासाठी काही करावे अशी त्यांची प्रार्थना केली. तेव्हा शिवशंभू इंद्रदेवाला म्हणाले, हिमवान पर्वतावर दक्षिण दिशांना एक महातपस्वी आहे, त्याचे नाव राम आहे. त्याच्याकडे जा आणि मी त्याला बोलावले आहे असे सांगून त्याला घेऊन या. त्यानंतर श्री शंकरांच्या दर्शनाला रामाला आणलं जातं. त्यावेळी नारदादी सर्व देव शंभू शंकरांची स्तुती स्तवन करीत होते. त्याने पाहिले की श्री शंकर गजचर्म धारण केलेले, सर्वांगाला भस्म लावलेले, त्रिनेत्र असलेले, मस्तकावर चंद्र धारण केलेले, डोक्यावर जटा बांधलेल्या, नागांनी वेढलेल्या प्रसन्न असा चेहऱ्याच्या अशा अतिसौम्य अवस्थेत असलेले रामाला दिसले. हे देवदेवेश्वर, माझे आपणास शतशः नमन असे म्हणून त्याने त्यांच्यापुढे साष्टांग दंडवत घातले. त्याला उठून शिवशंकर म्हणाले, हे भार्गव, मी तुला आदेश देतो की तू देवांच्या बाजूने युद्ध करून दैत्यांचा संहार कर. त्याच वेळी हात जोडून राम म्हणाला, आपला आदेश मला मान्य आहे, शिरोधारी आहे, पण मला युद्धशास्त्र अवगत नाही. शस्त्रास्त्रांचा उपयोग मीही करू शकत नाही, कारण मी त्याच्या बाबतीत अनभिज्ञ आहे. तेव्हा हे कसे काय जमेल हे आपण मला सांगावे. युद्ध तर करायचे, परंतु यांना अजून शस्त्रास्त्राचं हवे होते, यांना शस्त्रास्त्र, परंतु ती त्यांना दिली गेली नव्हती. त्यावेळी शंभू महादेवांचे कालाग्नीचे सामर्थ्य असलेले शिवतेज त्या महान भक्ताला देऊ केले. बघा काय दिलं भगवान शंकरांनी परशुरामांना? कालाग्नीचे सामर्थ्य असलेलं शिवतेज ते या महान भक्ताला देऊ केले. सर्व शस्त्रास्त्रात उत्तम असे परशु नावाचे शस्त्र रामाला देऊ केले. तेव्हापासूनच या रामांना परशुराम असे म्हटले जाते. परशु नावाचे शस्त्र रामाला देऊ केले आणि त्याला सांगितले की देवांच्या सर्व शत्रूंचे हनन तू करावे. या कामी तुला हे एकमेव शस्त्र आहे, कामास येईल. तुझ्यात अशी शक्ती उत्पन्न होईल की जिच्या बळावर तू हे कार्य करू शकशील. हा माझा तुला प्रसाद आशीर्वाद आहे. हे आश्वासक वचन ऐकून रामाने ते शस्त्र परशु आदराने ग्रहण केले आणि त्याला प्रणाम करून तो शत्रुहननाच्या महत् कार्यासाठी तेथून निघाला. रुद्राच्या शक्तीने आणि श्री विष्णूंच्या तेजाच्या अंशामुळे राम आता खूपच तेजस्वी असा दिसू लागला. सूर्याच्या तेजाप्रमाणे तोही दैदिप्यमान बनला. आता त्याच्याबरोबर सर्व देवही होते. देव आणि दानव यांच्यात घनघोर युद्ध असे सुरू झाले.
युद्धात आपल्या परशुंसह सामील होऊन रामाने खूपच मोठा पराक्रम केला. त्याने बहुतांश दैत्य शत्रूंवर प्रहारांवर प्रहार करून त्यांना पाणी पाजले. उरलेले थोडे भयभीत होऊन पळून गेले. त्याचा पराक्रम सर्वजण पाहत राहिले. अशा प्रकारे ते शूर पराक्रमी रामाला घेऊन देव स्वर्गलोकी गेले. रामही आपल्या कर्तव्यातून मुक्त होऊन पुन्हा हिमाचलातील आपल्या पूर्वीच्या तपाच्या ठिकाणी जाऊन पोहोचला. तेथे श्री शंकरांचे ते व्याधरूप आठवून त्याची प्रतिभूती बनवली. आपल्या आश्रमात तिची स्थापना मोठ्या भक्तिभावाने केली आणि नित्य तो तिची पुष्पगंध नैवेद्य स्तुती स्तोत्रे म्हणून आरती करून पूजा करू लागला. आता यांना जी अस्त्रशस्त्राची विद्या मिळाली होती, जे शस्त्र मिळाले होते, तर ते वापरण्याचा प्रसंग त्यांच्या पुढं आलेला आहे. आणि त्याच्यातून त्यांनी एका ब्राह्मण पुत्राला वाचवलं. अशी पुढे कथा आलेली आहे. भगवान शंकर म्हणाले, वत्सा राम, तुला जे जे पाहिजे ते सर्वच काही तुला मिळेल. तुझी इच्छा पूर्ण होईल. त्यानंतर भगवानांनी त्याला सर्व शस्त्रास्त्रे मंत्रासहित दिली. 4 प्रकारचे शस्त्रसमूह त्यांनी त्याला दिले. शुभ्र रंगाचे अत्यंत वेगवान असा अश्व जोडलेला रथ त्याला देव केला. त्या रथावर सुंदर ध्वज होता. धनुष्य आणि अक्षर असा बाण त्यांनी त्याला बहाल केला. अभेद्य आणि जीर्ण न होणारा सुदृढ प्रत्यंचा असलेला एक धनुष्य बाणही त्याला दिला. तसेच सर्व प्रकारचे आघात झेलणारे अद्भुत असे एक अतिदिव्य अमूल्य कवचही त्यांनी रामाला दिले. अनुपम्य शौर्य आणि वीरत्व ही त्याला प्रदान केले. चिरंजीवित्व ही त्याला प्रदान केले. परशुराम हे चिरंजीव आहेत. हे चिरंजीवित्व भगवान शंकरांनी परशुरामांना दिलेले आहे. आपला बीज मंत्र सुद्धा त्यांनी त्यांना देऊ केला. कीर्ती आणि तपसामर्थ्यही दिले. शिवाय मुख्य म्हणजे आपल्या चरणांची भक्ती, अखंड भक्ती ही दिली. त्यानंतर शंभू अंतर्धान पावले. अशा तऱ्हेने कृतकृत्य झालेला राम अतिशय प्रसन्न झाला. त्याने आपल्या जवळील महोदयास सांगितले, हे महोदय, आपण या सर्व वस्तू आपल्याकडे जपून ठेवा. आपणच ह्या सर्व वस्तूंची देखभाल योग्य प्रकारे कराल. मला जेव्हा याची गरज लागेल तेव्हा मी आपले स्मरण करेल. त्यावेळी या वस्तू आपण माझ्याकडे पाठवण्याची व्यवस्था करा. महोदराने ते मान्य केले. नंतर राम गुरुजनांना भृगमुनींना भेटायला जावे असे विचार करून त्याने हिमाचलातील एका दरीत जाण्यासाठी प्रस्थान ठेवले. तेथे त्याला एक ब्राह्मण पुत्र दिसला. तो बालक लहान होता, घाबरलेला होता, रडत होता, कारण एक वाघ त्याच्या मागे त्याला पकडण्यासाठी धावत येत होता. दयाळू अंतःकरणाच्या रामाने ते दृश्य पाहिले आणि तो त्या बालकाच्या मदतीसाठी धावला. त्या वाघाला त्याने ओरडून सांगितले, थांब थांब, तू काय करतोयस? असे म्हणत रामाने त्या वाघाचा पाठलाग केला. तो बालक मात्र पळत पळत जमिनीवर पडला. रामाने मंत्र आठवून एक शस्त्र मागविले. तोवर पुढे त्याला दिसले की त्या वाघाने त्या बालकाला पकडले आहे. राम इतक्या जोरात त्या वाघाकडे धाव घेत ओरडला की त्याच्या आवाजाने धरणी आणि आकाशही भयभीत होऊन कंपायमान झाले. रामाने त्या वाघापासून त्या बालकाला खेचून आपल्याकडे घेतले आणि त्या वाघाला अस्त्राग्नीने भस्म करून टाकले. त्याने नंतर पाहिले की त्या बालकाला थोडेसे वाघाच्या नखांमुळे खरचटले होते. बाकी सर्व काही ठीक होते. तो भस्म झालेला वाघ मात्र एका गंधर्वाच्या रूपात बदललेला रामाने पाहिला. त्याने रामाला म्हटले, मी एका ब्राह्मणाच्या शापाने हा असा क्रूर प्राणी झालो होतो. आज तुझ्यामुळे मी या मुक्त होऊन मला पूर्वीचे माझे रूप मिळालेले आहे. मी आता स्वर्गलोकी जातोय. इतके बोलून तो आकाशमार्गाने वेगाने निघून गेला. रामाने मग त्या बालकाला भिवू नको असे म्हटले. तुला कोठे लागले का? कोठे दुखते का? त्याने नकारार्थी मान हलवीत सांगितले, आपण कोण आहात?
या भयानक वाघाला कोणी मारले? मी तर अजूनही या भयंकर प्राण्याचे अस्तित्व सर्वत्र पाहत आहे. असा भास मला होतोय. कोठून तो येईल असे मला वाटते. राम म्हणाला, घाबरू नकोस. याचा पूर्णपणे बंदोबस्त मी केला आहे. आता तू सांग बरं, तू कोण आहेस आणि या घनघोर अरण्यात एकटाच कसा काय आलास? तर तो बालक म्हटला, मी शांत नावाच्या श्रेष्ठ मुनींचा पुत्र आहे. तीर्थाटन करीत 40 ग्राम येथे गेलो होतो. तेथून परत येऊन गंधमादन पर्वत आणि परिसर पाहण्याच्या इच्छेने निघालो. हिमाचलातील बद्रीकेदाराकडे निघालो होतो. पण मुख्य मार्ग सोडून मी अन्य मार्गाने रम्य अशा वन प्रदेशाचे अवलोकन करीत निघालो होतो. पूर्वेकडे जायचे असे ठरवून निघालो होतो. अंदाजे एखादा कोस चालत गेलो असतो तर हे भयंकर संकट मध्येच उपस्थित झाले. भीतीने मी पळत सुटलो होतो. पळता पळता इथे पडलो. बस एवढीच माझी कथा आहे. पुढे ते दोघे आपल्या मार्गाने निघाले. ते आता चांगले मित्र झाले होते. त्या मित्राचे नाव पडले अकृणव्रण. तेथून ते दोघे प्रथम भृगु आश्रमात जाऊन त्यांना वंदन करून सर्व कथन करून आशीर्वाद घेऊन आकृत व्रणाच्या वडिलांना जाऊन भेटले. त्यांचा आशीर्वाद घेऊन नंतर ते भार्गवाच्या आई वडिलांकडे आले. बराच कालावधीमध्ये गेला होता. नंतर पुत्र भेटल्यामुळे त्यांना आनंद झाला. बघा, ज्या वेळेला कुमार अवस्थेमध्ये परशुराम राम हे गेलेले असतात आजोबांना भेटायला, त्यानंतर ते आता परत आपल्या आई वडिलांकडे खूप वर्षांनी तपश्चर्या करून सर्व शस्त्रास्त्रे मिळवून शिवशंकरांची पूर्ण भक्ती करून त्यांचे आशीर्वाद मिळवून आता परत आपल्या आई वडिलांकडे आलेले आहेत. तर आता इथून पुढची कथा जी आहे ती जमदग्नी यांच्या आश्रमामध्ये कार्तवीर्य या राजाचं येणं होतं. आणि हा कार्तवीर्य राजा मृगयेसाठी आलेला असतो वनामध्ये. आणि त्यावेळेला त्या संपूर्ण राजाचा जो पसारा असतो, जे काही त्यांचं सैन्य असतं, त्या सर्व सैन्याला आणि राजाच्या सर्व लोकांना जेवणासाठी हे रुची एक दिवस आपल्या कामधेनू या गाईला आज्ञा देऊन तिच्याकडून सर्व व्यवस्था करतात. आणि ती व्यवस्था झाल्यानंतर तो राजा त्या कामधेनू या गायीच्या मोहात पडतो आणि त्याला ती गाय हवी असते. आणि ती गाय आपल्यालाच मिळावी म्हणून तेच त्या ऋषींशी युद्ध करतात, त्यांचा वध करतात. आणि तो वध हे जमदग्नी ऋषी म्हणजेच आपल्या परशुरामांचे वडील. मग त्यांचा वध झालेला बघून परशुराम पुढं या राजाला तो क्षत्रिय असतो ना राजा, तर त्या क्षत्रियांचा पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय करीन अशी प्रतिज्ञा करतो. असा इथून पुढं हा भाग आपल्याला ऐकायचा आहे. तर किती वाजले आता जरा सांगेल कोण? 5ला 10 कमी आहेत. हा, थोडा भाग घेऊया मग आपण इथून पुढचा. श्री वसिष्ठ मुनी म्हणाले, राम आणि त्यांचे आई वडील दोघेही प्रसन्न मनाने एकमेकांचे वृत्त जाणून घेत एकमेकांशी सुखसंवाद करीत राहिले. रामने घर सोडल्यापासून घडले त्या सर्व घटना आपल्या मातापित्यांना सविस्तर सांगितल्या. तो आता मातापित्यांच्या सेवेत मग्न राहू लागला. असा काळ आनंदात चालला होता. आपल्या भावांचीही सेवा तत्परतेने करीत होता. त्यांच्या आश्रमाच्या जवळच त्या प्रदेशाचा राजा हैहर्येश्वर हैहर्येश्वर असं त्या राजाचं नाव आहे, आपल्या चतुरंग सेनेसहित मृगया करण्यासाठी येऊन पोहोचला. नर्मदा नदीच्या तीरावर राजा आणि त्याची सेना मुक्काम ठोकून राहिली होती. तर त्या नर्मदा नदीच्या परिसराचं वर्णन खूप छान केलेलं आहे. तिथं कसे विविध पुष्पांचा सुगंध होता, कमळ कशी होती, विविध पक्षी कसे होते, त्यानंतर वेगवेगळे वृक्षांची फांद्यावरती झुलणारे कसे पक्षी होते, असं खूप छान सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि राजा जो होता तो रथहत्ती अश्व असलेल्या सैनिकांसह पुराहितांना घेऊन राजा आपल्या नगरीतून चालला होता. त्यात त्याचे कोणी सचिव होते, तसेच वयोवृद्ध अन्य राजेही त्याच्याबरोबर शिकारीचा आनंद लुटण्यासाठी आले होते. शिवाय त्यांची मोठी फौजही बरोबर होती.
अशा सर्व लवाजमेसहित तो जणू सर्व पृथ्वीला खाली वाकवून चालला होता. त्याच्या चालण्याच्या आवाजाने सर्व दिशा आकाश दुमदुमून गेले होते. सर्व वनाला त्याने वेढा घातला होता. तेथील कोलाहल सर्वत्र भरवून राहिला होता. शिकाऱ्यांनी मग जाता येता त्या वनामध्ये जे काही प्राणी दिसले त्या सर्व प्राण्यांना ते जे कोणी प्राणी दिसतील त्यांना ते मारत सुटले. तसेच नासाडी करत बसले अनेक वृक्षांची. त्यामुळं अनेक प्राणी वगैरे त्यांचं हत्या झाल्यामुळं सर्वत्र रक्ताचे पाठ वाहत होते. मांसांचे छिन्न छिन्न भाग इतस्ततः विखुरलेले होते. शिकारी सैनिक हे सगळं दिवसभर त्यांना कंटाळा आल्यामुळे आता थकले होते. आता सूर्यही माथ्यावर येऊन पोहोचला होता. त्यामुळे त्यांचा ताप वाढला होता. बैचेनी वाढली होती. घामाघूम झालेले सर्वजण आता नर्मदेच्या जलप्रवाहात उतरले होते. त्या अतिशीतल जलात स्नान केल्यानंतर शीतल शांत जलकोडे नंतर स्वादिष्ट शुभ कमलतंतूंचे सेवनही त्या भुकेलेल्यांनी केले होते. जरा उन्हे कल्ल्यानंतर थोड्या विश्रांतीनंतर ते सर्वजण आपल्या नगरीकडे जायला निघाले. त्यांना वाटेत वनश्रीने नटलेला एक सुंदर आश्रम दिसला. तो पुण्यशील महात्मा जमदग्नींचा आश्रम होता. आपल्या सैन्याला तेथे बाहेरच थांबवून राजा काही सेवकांसह आश्रमात गेला. पुरोहितही त्यांच्याबरोबर होते. राजाने मुनिवरांना वाकून नमस्कार केला. त्याला आशीर्वाद देऊन मुनिवरांनी अर्धपाद्य आसन यांच्यासह राजाचे पूजन केले. मग ते आसनस्थ झाले. त्यांना राजाचे कुशल तसे त्यांच्या संबंधिताचे कुशल विचारले. त्यांनी राजाला अगत्याने राहण्यास सांगितले आणि अतिथी सत्कार स्वीकारावा असे विनविले. पण राजाने विनयाने सांगितले, हे महामुनी, आपण आता मला आज्ञा द्यावी. मी आता माझ्या नगरीला जाईल. माझ्याबरोबर बरीच सेना आली आहे. या वनातील फळे कंद खाऊन राहणारे आपण आम्हा सर्वांचे आतिथ्य करू शकणार नाही. आपण आमच्या तपश्चर्येच्या साहाय्याने जरी करू शकला तरीही ते योग्य नाही. कारण सैनिक हे शूर असले तरी क्रूर असतात. ते आपल्या इथल्या नियमांचे पालन करू शकणार नाहीत आणि आपल्याला मात्र उगीच त्रास होईल. वसिष्ठ मुनी पुढे सांगू लागले. राजाने असे परोपरीने सांगितले तेव्हा जमदग्नी मुनी म्हणाले, हे राजा, काही क्षण तू इथे थांब. मी आपणा सर्वांचे आतिथ्य करतो. असे म्हणून त्यांनी आपल्या कामधेनूला बोलावून सांगितले की हा राजा आणि त्याच्याबरोबर सारेजण आज माझे अतिथी आहेत. तेव्हा या सर्वांचे आदरातिथ्य योग्य प्रकारे कर. एवढाच एक आदेश त्या कामधेनूला जमदग्नी ऋषींनी दिला. काय सांगितलं? हा राजा आणि त्याच्याबरोबर सारेजण आज माझे अतिथी आहेत. तेव्हा त्या या सर्वांचे आदरातिथ्य योग्य प्रकारे कर. महामुनींच्या आज्ञेप्रमाणे कामधेनूने अतिशय उत्तमरित्या राजा आणि त्याच्या लवाजमाचे उत्तम प्रकारे आतिथ्य केले. त्यानंतर तिथे तो आश्रम इंद्राच्या भुवनाप्रमाणे बनविला. कामधेनू हे 14 रत्नांपैकीच एक रत्न होतं. त्यामुळे त्या कामधेनूला असे काही सर्व अधिकार होते. आणि ती कामधेनू जमदग्नी ऋषींची आवडती गाय होती. ती होमासाठी ऍक्च्युली जमदग्नी ऋषींनी होमासाठी त्यांना जे साहित्य लागायचं ते साहित्य फक्त ते त्या धेनूकडून मागवून घेत असत. म्हणजे एवढी मोठी दैवी संपत्ती या ऋषी मुनींकडे असून ते स्वतःसाठी कधीही त्या गायीचा वापर न करता फक्त मोजक्या महत्वाच्या कामासाठीच त्या कामधेनूचा वापर करत होते. परंतु आज आपण आलेल्या राजाचे आदरातिथ्य करत नाही, तर ह्या कामधेनूकडून आपण हे आदरातिथ्य करूया. म्हणून त्यांनी प्रथमतःच असं आज्ञा दिली कामधेनूला की तू या राजाचे आणि त्याच्या सेनेचे आदरातिथ्य कर. मग त्या कामधेनूने तिथे इंद्रभुवनाप्रमाणेच सर्व बनवलं होता आश्रम, परंतु इंद्राच्या भुवनाप्रमाणे बनविला. सर्व वैभव संपन्नता तेथे आली. अन्य कोणत्याही मार्गाने साध्य झाली नसती असं वैभव त्या आश्रमाच्या ठिकाणी निर्माण केलं. आतील सर्व भाग अनेक रत्नांनी दैदिप्यमान झाला होता. सुवर्ण सोपान होते. रत्नझळीत खांब होते. ठिकठिकाणी तोरणे लागली होती. अशा प्रकारे शोभायमान झालेला आश्रम पाहून राजा व सर्व अतिशय आश्चर्यचकित झाले. जमदग्नींच्या आश्रमातील त्या कामधेनूने त्यानंतर इंद्रपुरीतील अप्सरा आणि सेवक
सेविकांसारख्या हुबेहूब अशा नरनारी तेथे निर्माण केल्या. त्यांचे रूप, त्यांच्यातील कोमलपण, सौंदर्य, रूप, गुण तसेच कामातील तत्परता, त्यांचे कपडे अलंकार सर्व काही स्वर्गीय होते. त्यांच्या मुखावरील तेज चंद्राच्या तेजालाही लाजवील असे होते. त्यांची केशभूषा कल्पतरूच्या फुलांनी सुशोभित अशी दिसत होती. केयूर हार त्याच पद्धतीने हातातील कंकणे मधूनच चकाकत होती. त्यांच्या पोटातील अंगठीला बसवलेले नाजूक घुंगरे तसेच पायातील नुपुरांना घडविलेली घुंगुरे आपल्या मंजूळ ध्वनीनी तेथील वातावरण भारून टाकीत होत्या. त्या नारी सलज्जता, शालीनतेने युक्त अशा विनम्रतेने आपापले नियोजित कार्य करण्यात मग्न होत्या. त्यांच्या आवाजाने गंधर्व गीतातील वीणावादनातील माधुर्य भरून राहिले होते. अशा गुणी नारी आणि त्यांना शोभतील असे पुरुष तेथे आश्रमात वावरताना दिसत होते. बाहेरच्या या सर्व व्यवस्थेबरोबर त्या मुलींच्या कामधेनूने आत मुदपाकखान्यामध्येही विविध तऱ्हेच्या पक्वान्नांना सहित बरीचशी भोजन योग्य अशी पदार्थांनी भरलेली मोठमोठी भांडी निर्माण केली होते. तेथे त्यांच्या सुंदर दरवळांनी तो परिसर भरून राहिला होता. नंतर मुनिश्रेष्ठ जमदग्नींनी त्या राजाचे अतिउत्तम असे आतिथ्य केले. राजाला आपल्या परिवाराला लमाजमाला पाचारण करण्याची आज्ञा देण्याची विनंती करण्यासाठी ऋषींच्या शिष्यांना राजाकडेच पाठवले होते. त्याप्रमाणे राजाने त्या आश्रमात परिवारासहित प्रवेश केला. तेथील सर्व व्यवस्था इतक्या त्वरित तत्परतेने झालेली पाहून राजा अतिशय प्रसन्न झाला. त्याच्यावर चंदन जलाने शिंपण केले गेले तसेच फुले आणि पाकळ्यांनी त्यांच्यावर वर्षाव केला गेला. त्यामुळे राजा एखाद्या चंद्राप्रमाणे शोभून दिसू लागला. पण एकूण ही सर्व संपदा पाहून राजाच्या मनात विचार आला, या विप्राकडे केवढी ही वैभव संपदा आहे. म्हणजे या ब्राह्मण, विप्र म्हणजे ब्राह्मण, यांच्याकडे किती मोठी ही वैभव आहे, किती संपदा आहे. आम्ही क्षत्रियांकडे असलेली संपदा यापुढे काहीच नाही. म्हणजे राजाला तिथं हा लोभ निर्माण झाला, मोह निर्माण झाला की हे ऋषीमुनी असून ते ध्यान धारणा तपश्चर्या एवढ्याच कार्यासाठी वनामध्ये राहत असून सुद्धा या लोकांकडं कितीतरी आपल्यापेक्षा, आपण राजे असून आणि हे ऋषी असून या ऋषींकडं अतिशय वैभव आणि संपदा आहे. राजाचे सैनिक आपापल्या परीकिमती वस्त्रे आभूषणे प्राप्त झाल्याने समाधान पावले होते. विविध प्रकारची अन्न पाणी, चांगले भोक्ष भोज्य, मधुर, मांस, पय, द्यूत इत्यादींनी तृप्त झाले होते. राजाच्या विश्रांतीनंतर जेव्हा तो मुनिवर जमदग्नी ते जाण्यास निघाला तेव्हा त्याला इतर मुनींनी आशीर्वाद दिले. गायकांनी मंदपण सुस्वर असे गायन केले. त्यात त्या राजाच्या पराक्रमाची, सौंदर्याची, तेजाची वर्णने ऐकली होती. ती ऐकून राजा प्रसन्न झाला. मग हा राजा परत जायला, आपल्या नगरीकडे जायला निघाला. त्यावेळी त्याचे जे सहकारी होते राजाचे, त्या सहकारी त्यातला जो एक होता तो त्यांना येऊन बोलला की राजाने मग आपल्या सर्व सेना आणि सहकार्याने तेथून प्रस्थान केले. निघाल्यानंतर चंद्रगुप्त नावाच्या राजाच्या मंत्र्याने राजाकडे येऊन राजाला विनविले की आपण असेच आपल्या नगरीकडे का निघालात? आपण ती कामधेनू आपल्याकडे मागून घ्यायला हवी होती. इतकी उपयुक्त गोष्ट आपल्याजवळ असायला हवी. राजाने ब्राह्मणांकडे याचना करण्यास नकार दिला. तेव्हा मंत्री म्हणाला, आपत्तीच्या वेळी याचना करून ब्राह्मणांकडून दान घेणे काही अयोग्य नाही असे मला वाटते. त्याचे हे बोलणे ऐकून राजपुरोहित म्हणाले, राजन, आपण या मंत्री महोदयांच्या सूचनेचा जराही विचार करू नका. हे कोण बोललं? राजपुरोहित बोलले. एका मंत्र्याने सांगितलं की कामधेनू घेऊन या आणि राजपुरोहिताने सांगितलं की हे आपण ह्या मंत्री महोदयांच्या सूचनेचा जराही विचार करू नका. विप्राकडे याचना करून मिळवणे म्हणजे पाप आहे आणि ते आपण करू नये. त्यावर तो मंत्री म्हणाला, महाराज, आपण त्यांच्याकडून दान म्हणून घेऊ नका व तिच्या बदल्यात जे मागतील तेवढे गोधन, हत्ती, अश्व आपण त्यांना देऊ करूया. म्हणजे पापाचा काही प्रश्नच उरणार नाही. अशा रीतीनं त्या मंत्र्यांनी राजाचं मन वळवलं आणि त्या राजांनी मंत्र्यालाच जमदग्नी ऋषींकडे पाठवलं की तूच ही माझ्यातर्फे मागणी करून ये ऋषीवर्यांना की आम्हाला कामधेनू हवी आहे. मग ते पाठवतात मंत्र्याला.
राजाचे म्हणणे ऐकून मंत्री लगेच परत आश्रमाकडे वळला. तो जमदग्नींच्या पुढे जाऊन उभा राहिला आणि त्याने राजातर्फे कामधेनूची मागणी त्यांच्याकडे केली. तेव्हा जमदग्नी मुनी म्हणाले, ही तर माझी होमधेनू आहे. होमासाठी जी सामग्री देणारी ती असल्याने ती देणे शक्य नाही. कारण ही रोज मला जे होम करण्यासाठी जे सामग्री लागते, जे काही द्रव्य लागतं, त्यासाठी मला ही गाय रोज मदत करते आणि त्यामुळे मी तर ही तुला काय गाय देऊ शकत नाही. आपण 10,000 गायी तिच्या बदल्यात घ्याव्यात आणि तिला राजासाठी माझ्या स्वाधीन करावे असं तो मंत्री सुचवतो. जमदग्नी म्हणाले, मी कोणताच क्रय विक्रय करत नाही. तेव्हा मंत्री राजाचे अर्धे वा संपूर्ण राज्य घ्या आणि तिला माझ्याकडे सोपवा असे म्हणाला. त्याचे हे बोलणे ऐकून जमदग्नी म्हणाले, हे दुष्टा, मी जिवंत आहे तोवर मी राजालाच काय, पण इंद्र जरी आला तरी त्याच्याही स्वाधीन तिला करणार नाही. तेव्हा राजाची याचना करणे योग्य नाही, त्यामुळे काही फायदा होणार नाही. मंत्री म्हणाला, आपण असे मानत नसाल तर मी तिला बलपूर्वक नेईन. मग आपण काय कराल? जमदग्नी म्हणाले, यावर मी काय करू शकेन? काही नाही, पण यामुळे राजाचे भले होणार नाही. त्याने मग आपल्या बलाचा वापर करायला सुरुवात केली. जबरदस्तीने त्यांनी मग त्या गायीला आणि गायीच्या वत्साला जमदग्नी ऋषींच्या कडून न्यायला सुरुवात केली. जमदग्नी क्रोधायमान झाले आणि बोलले, तू ज्ञानी आहेस. ब्रह्मस्वाचा अपहार करणे हे महापाप तू करतो आहेस. तू जर असे केलेस तर तूच तुझ्या मृत्यूला आमंत्रण दिले आहे असे समज. अजून विचार कर आणि हा अविचारीपणा सोडून दे. व्यर्थ तुझ्या राज्याचा नाश करू नको. तुझ्या या मागणीमुळे होते काय? तुझ्या बरोबर तुझ्या संपूर्ण राज्याचा सुद्धा नाश होत आहे. जमदग्नींच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मंत्री चंद्रगुप्त आपल्या सैनिकांना म्हणाला, ही गाय भक्कम बंधनाने बांधून हिला घेऊन चला. मग त्यांनी जबरदस्तीने ती गाय आणि तिचं बछडे घेऊन निघाले. जमदग्नी ऋषींनी प्रतिकार केला गायीला नेताना, नेऊ नका म्हणून. तेव्हा सैनिकांनी मुनींना दंड, काठ्या, कशाय यांनी मारू लागले. त्यांनी मार सहन केला, करीतच राहिले. पण सैनिकांनी त्यांना इतके जखमी केले की त्या अनेकांपुढे त्यांचे काहीच चालले नाही. शेवटी ते आश्रमाच्या दारात बेशुद्ध होऊन पडले. तेव्हा चंद्रगुप्त तेथून त्वरित निघून गेला. मार्गातही ते सैनिक गायीला आणि त्याच्या बछड्याला मारितच होते आणि राजधानीकडे पोहोचण्यासाठी घाई करीत होते. मार जेव्हा असह्य झाला तेव्हा कामधेनूने त्यांच्या पाशातून आपली सुटका कशीबशी करून घेतली आणि ती सर्वांसमक्ष वेगाने आकाशमार्गे निघून गेली. भीतीने गडबडीत झालेले जखमी सैनिक तेथून त्या वत्सासह राजधानीकडे निघाले. म्हणजे त्यांनाही ती कामधेनू मिळाली नाही. कामधेनूनं काय केलं? सर्वांसमक्ष वेगाने आकाशमार्गाने निघून गेली. तिने स्वतःची सुटका करून घेतली. मंत्री चंद्रगुप्ताचे कथन ऐकून राजा फार उद्विग्न झाला. त्याला पश्चाताप झाला. तो विचार करू लागला, आपण आपल्या पुरोहितांचे ऐकले नाही. त्यांचा सल्ला मानला असता तर ही घटना होण्याचे टळले असते. माझ्याकडून किती अक्षम्य पापे घडली आहेत. या मंत्री चंद्रगुप्ताचा सल्ला मी मानला, केवढा मोठा अपराध, अविचार मी केलाय. इकडे रेणुका जमदग्नीची पत्नी सहज बाहेर आली. तिला सर्वांगावर जखमा झालेला, रक्ताने भिजलेला, निश्चेष्ट अवस्थेत भूमीवर पडलेले आपले पती जमदग्नी दृष्टीस पडले. त्यांची ती भयंकर अवस्था न पाहिल्याने तीही तेथेच जवळ बेशुद्ध होऊन पडली. जरा वेळाने राम आणि अकृतव्रण समिधा घेऊन तेथे येऊन पोहोचले. हे दारुण दृश्य पाहून राम स्तब्ध झाला. त्याच्या नेत्रातून अश्रू झरझर वाहू लागले. रामची अवस्था पाहून अक्रूरव्रण त्याला म्हणाला, हे भृगुकुल शार्दूल, हे पराक्रमी राम, अरे हे काय, तू असा शोकमग्न होऊ नको. शोक आवर, धीर धर आणि आईकडे बघ. तिचा शोक दूर करण्याचा प्रयत्न कर. जे झाले ते होणारच होते असे म्हणून त्याकडे न पाहता आता पुढे काय करायचे ते ठरव. त्याचे सांत्वन परशब्द ऐकून रामने स्वतःला सावरले आणि त्याने मातेशी 4 शब्द बोलून तिलाही धीर एकवटायला सांगितले. तिला आश्वासन दिले, मी क्षत्रियांचे हनन करून त्यांच्या पापांचे माप त्यांच्या पदरात टाकल्याशिवाय राहणार नाही. मी तुला
हे बरे वाटावे म्हणून बोलत नाही, तर ही माझी प्रतिज्ञा आहे असे तू पक्के समज. मी तुला वचन देतो की यात जराही फेरफार होणार नाही. आपले दुःख तू आवर. आपण कितीही दुःख केले तरी गेलेले पिता काहीही केले तरी पुन्हा आपल्याला प्राप्त होणार नाही. तेव्हा तू शोक आवर आणि धैर्याची कास धर. रेणुका जरी अति दुःखी होती तरी पुत्राचे हे कथन ऐकून तिने मोठ्या धैर्याने आपला शोक आवरून स्वतःला शांत केले. आपले अश्रू आवरून धरले. राम आणि त्यांच्या बंधूंनी आपल्या पित्याचे अंतकर्म पूर्ण करण्याचे ठरवले. तेव्हा रेणुकेने त्यांच्याबरोबर सहगमन करण्याचे ठरवले. तिने आपल्या पुत्रांना ही इच्छा सांगितली, पण तितक्यात आकाशवाणी झाली की हे देवी, तू सावधान चित्ताने श्रवण कर. तू किंवा तुझे पुत्र साहस करू नका. काही काळ वाट पहा. तुझा पती काही क्षणातच सचेतन होईल. ही आकाशवाणी ऐकून तिला आणि सर्व पुत्रांना अत्यानंद झाला. ते त्या क्षणाची वाट आतुरतेने पाहू लागले. त्यांना त्यावेळी काही शुभ शकुनही झाले. ते आपल्या पित्याच्या मुखाकडे मोठ्या आशेने उत्सुकतेने पाहू लागले. इतक्यात तेथे कर्मधर्म संयोगाने भृगुमुनी उपस्थित झाले. भृगुमुनी म्हणजे रामांचे आजोबा. ते वेद संपन्न होते, सर्व शास्त्रात प्रवीण होते. असुरही त्यांना मानत असत. ते अतिशय दुर्लभ अशी संजीवनी विद्येची जाणते होते. त्यामुळे तेथे ते आल्यावर सर्वांनी उठून त्यांना आदर केला होता. त्यांच्या विचारण्यावरून त्यांना तेथे घडलेली सर्व घटना सांगितली. तेव्हा त्यांनी थोडे जल हाती घेऊन मंत्राने ते अभिषिक्त करून जमदग्नींच्या मुखावर आणि सर्वांगावर शिंपडले. तेव्हा झोपेतून जागे झाल्याप्रमाणे जमदग्नी उठून बसले. त्यांनी आपल्या पित्याला भृगुमुनींना ते पाहिल्यावर वंदन करून ते म्हणाले, मी आज कृतकृत्य झालोय, धन्य झालोय. आपण सांगावे मी आपली काय सेवा करू. त्यांनी रामाला सांगून थोडे जल आणून घेतले. त्या जलाने भृगुमुनींचे चरण धुतले. सर्व कुटुंबावर चरणतीर्थ शिरावर धारण केले आणि नंतर त्यांना विचारले, भगवान, आपण सांगा, मी या राजाचा आदर सत्कार शुद्ध मनाने केला. त्यात काहीही त्रुटी ठेवली नव्हती. सर्व काही मी शुद्ध बुद्धीने केले असून सुद्धा त्या दुष्ट राजाने हे पाप का केले? असा दुर्व्यवहार करायची बुद्धी त्याला का झाली? मी त्याच्या बाबतीत कोणतेही कपट भाव ठेवला नव्हता. असे जेव्हा जमदग्नीने भृगुमुनींना विचारले, तेव्हा भृगुमुनी काही वेळ ध्यान लावून बसले. त्यांनी सर्व काही अवलोकन केले आणि नंतर ते म्हणाले, हे महाभाग, या राजाने केलेल्या पापाचे बीज फार पूर्वीचे आहे. वशिष्ठ मुनींनी राजाला शाप दिला होता की द्विजाचा अपराध करून तुझे सर्वस्व नाश पावे. मुनी नेहमी सत्यवंत असतात. मग हा शाप तरी कसा व्यर्थ ठरेल? हा पुत्र राम त्याच्याकडूनच त्या राजाच्या पापाची शिक्षा त्याला मिळेल. हा 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करील, कारण असेच व्हायचे आहे ते कोण टाळणार? म्हणजे हे होणारच होतं पुढं, त्यामुळे हे घटना घडलेल्या आहेत. हे पुढं हे 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय होणार होती, म्हणूनच यापूर्वीच्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत. एवढे बोलून भृगुमुनी तेथून आले होते तसे अकस्मात निघून गेले. आपल्याला ध्यान घ्यायचंय ना, मॅडम बोललेल्या? ध्यान घेऊया. पुढं हा, वाचायचं. ठीक आहे, बस. ओके. 5:10 झालेत. हा. शैलजा मॅडम, ते वैश्विक मंगल प्रार्थना म्हणणार का शेवटी? हो, शैलजा, म्हणेल ना. हा, म्हणेल. हा. थोडस एक ध्यान करूयात, चला. माझ्या मनात आलं आणि ब्रह्मांड पुराण सुरू झालं. म्हणजे मनात आलं, मी तो मगाशी व्हिडिओ टाकला ना, तर ते बघा, डिस्कशन ग्रुपवर व्हिडिओ टाकलेला आहे मी हा हा. त्याच्याबद्दल. आणि थोडस आपण जे काही सामूहिक चेतना पेरतो ते परत हम्म. पेरू लागूयात आपण ध्यानातून. सकाळी होत नाहीये ना, हो. म्हटलं आता घेऊयात, चला.